नमस्कार. क्लास 10 मराठी चॅप्टर 5 2 दिवस कविता एक्सप्लेनेशन अँड क्वेश्चन आन्सर. 2 दिवस कवितेचा आशय. कवी नारायण सुर्वे लिखित 2 दिवस ही कविता ऐसा गा मी ब्रह्म या त्याच्या काव्यसंग्रहातून घेतली आहे. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले असे कामगारांच्या जीवनाचे वास्तव्य यात चित्रित केले आहे. कवीने याच जगाच्या शाळेत दुःख पचवून जगण्याची नवी उमेद आपल्याला मिळाली आहे हे स्पष्ट केले आहे. प्रस्तुत कवितेत स्वतःच्या जीवनाकडे तटस्थ वृत्तीने पाहणारा कवी म्हणतो, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिलेले डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. याचा अर्थ आहे, आयुष्यातले काही दिवस वाट पाहण्यात गेले, तर काही दिवस दारिद्र्य दुःखाशी सामना करण्यात गेले. आता अजून किती उन्हाळे डोक्यावर राहिले आहेत, म्हणजेच अजून किती कष्टांच्या संकटांच्या अवघड वाटेवर जावे लागणार आहे याचा हिशोब मी मांडत आहे. आभाळात शेकडो वेळा चंद्र उगवला, तारे उमलले आणि सुखमयी धुंदावणाऱ्या रात्री आल्या, पण संपूर्ण जीवन भाकरीचा चंद्र शोधण्यात निघून गेले. आयुष्य रोजची भूक भागवण्यासाठी खस्ता खाण्यात मेहनत करण्यात निघून गेले. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हरघडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. याचा अर्थ असा आहे, माझे हे हात जे माझे सर्वस्व आहेत, त्यांना कायमच दारिद्र्याशी सामना करावा लागला, झुंजावे लागेल. कधी ह्याच हाताने कष्ट करून ताठ मानेने जगण्याचे बळ मला दिले. नवनिर्मितीमुळे मान उंचावली गेली, तर कधी तेच हात कलम झाले, म्हणजेच त्यांना नवनिर्मिती करण्यापासून रोखले गेले. गालावर ओघळणारे अश्रू मी कधीच वाळवत बसलो नाही, तर संकटाबरोबर मी संघर्ष केला. पण तरीही असे काही क्षण आलेच की हेच अश्रू मित्र बनून माझ्या मदतीला धावून आले. दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे. याच शाळेत शिकलो, झोत भट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य शान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. याचा अर्थ असा आहे, मी नेहमी जगाचा विचार केला, या जगामध्ये रममान होऊन जगलो. जगण्याच्या शाळेत दुःख कसे पचवावे, त्यावर मात करून कसे जगावे हे शिकलो. ज्याप्रमाणे पोलाद झोतभट्टीत प्रचंड तापमानावर शेकून नवनिर्मिती करता वापरले जाते, तसे माझेही आयुष्य जीवनातील अडीअडचणीच्या दुःखाच्या अनुभवाच्या भट्टीत छान शेकून निघाले. अशा प्रकारे माझे जीवनातील काही दिवस भाकरीसाठी संघर्ष करण्यात, सुखाची वाट पाहण्यात, तर काही दिवस दुःखात दारिद्र्याचा सामना करण्यात गेले. प्रश्न पहिला, कृती पूर्ण करा. रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टामुळे आयुष्याचे दिवस वाया गेलेत, या आशयाची कवितेत ओळ शोधा. उत्तर, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा. उत्तर, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. प्रश्न दुसरा, एका शब्दात उत्तर लिहा. कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट. उत्तर, हात. कवीचा जवळचा मित्र. उत्तर, अश्रू. प्रश्न तिसरा, खालील शब्दसमूहाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा.
माना उंचवलेले हात. उत्तर, आशावादाने उभारलेले हात. कलम केलेले हात. उत्तर, निराशेने खाली झुकलेले हात. दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात. उत्तर, हतबल झालेले हात. प्रश्न चौथा, काव्य सौंदर्य. खालील ओळीचे रसग्रहण करा. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिलेले डोईवर उन्हाळे. उत्तर, नारायण सुर्वे यांच्या 2 दिवस या कवितेच्या वरील 2 ओळीतून आपल्या जीवनाचा आलेख अगदी साध्या सोप्या भाषेत मांडला आहे. जीवन जगण्याच्या संघर्षात अडकलेल्या प्रत्येक साधारण माणसाच्या मनोव्यवस्थेची प्रतिनिधित्व ते आपल्या कवितेतून करतात. रोज तेच दुःख, रोज नवी समस्या, रोजची तीच निराशा, रोजचा तोच संघर्ष, पण जीवन जगण्याचा कवीचा आशावाद प्रचंड आहे. 2 चांगल्या दिवसाची ते वाट पाहतात. आयुष्याचे दिवस किती शिल्लक राहिलेत याचा हिशोब करतात. दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे. या वाक्यामधील तुम्हाला जाणवलेला विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर, कवी नारायण सुर्वे यांच्या जीवन संघर्षाचे वर्णन 2 दिवस या कवितेतून केले आहे. कवी म्हणतो की जीवनातल्या दुःखाला न घाबरता, न डगमगता सामोरे जावे. कारण दुःख माणसाला खूप काही शिकवून जाते. दुःखावर मात करत असताना आपल्यातल्या अनेक क्षमतांची अनुभवी येऊन परिस्थितीवर मात करणे, समायोजन करणे, नवीन पर्याय शोधणे, या अनेक बाबीतून दुःख पेलण्याची ताकद माणसात निर्माण होते. म्हणून कवी म्हणतो, जीवनातल्या दुःखाने निराश, हताश न होता सामर्थ्याने विपरीत परिस्थितीला सामोरे जावे आणि जीवनात पुन्हा ताकदीने उभे राहावे. हेच जीवनाचे खरे सत्य आहे. कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा. उत्तर, 2 दिवस या नारायण सुर्वे यांच्या कवितेवरून विविध सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कष्टकऱ्यांचे जीवनचित्र समोर उभे राहते. अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे कष्ट आणि अत्यंत श्रमाचे काम करणारे कष्टकरी आपण पाहतो. ऊन, वारा, पाऊस अशा सगळ्या गोष्टी अंगावर झेलून ते सदैव श्रम करत असतात. जीवनासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या नसतात. जीवनाची हमी नसते. अत्यंत कमी वेतनावर ते प्रचंड मेहनतीचे काम करत असतात. त्यांना जीवन जगणे खूप कठीण जाते. रोज काम मिळण्याची शाश्वती नसते. अशा प्रकारे आपल्या देशात कष्टकऱ्यांचे जीवन अत्यंत कठीण आहे. कवितेत व्यक्त झालेले जीवन सत्य याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. उत्तर, माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख या 2 गोष्टी सदैव असतात. कधी सुखाचे दिवस असतात तर कधी दुःखाचे. असे असले तरी कोणताही काळ हा कायम राहत नाही. दुःखातून माणूस अनेक गोष्टी शिकतो व उद्याच्या चांगल्या दिवसाची अपेक्षा करत जगत राहतो. माणसाने कवी सारखं आशावादी राहिलं पाहिजे. दुःखातही सुख येईल अशी आशा बाळगली पाहिजे, म्हणजे जगणं सोपं होतं. धन्यवाद.